श्रीराम जयाच्या जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामार्थ केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. श्री समर्थ ब्रह्म चैतन्य गोंदलीकर महाराज की जय. श्रीराम समर्थ. ओम नमो श्री आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आज आपण पुढील प्रकरण सुरुवात करणार आहोत. ह्या प्रकरणामध्ये गोष्टी आहेत, ते आपण वाचन करणार आहोत. 40 गोष्टी सांगितल्यात महाराजांनी, तर त्या आपण पाहूयात. आपण प्रकरणाला सुरुवात करतोय. प्रकरण 19 कथामाला. प्रकरण 19 कथामाला. आपल्या देशामध्ये आजपर्यंत पुष्कळ आत्मज्ञानी माणसे होऊन गेली. त्यांच्यापैकी पुष्कळ संतांनी वेदांत व भक्ती, नीती व व्यवहार यांची तत्वे लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. लहान व मोठ्या सर्व स्त्री पुरुषांचा गोष्टी ऐकण्याचा नाद असतो, म्हणून वेदांत व भक्ती समजावून देताना प्रत्येक सत्पुरुष कथा सांगून त्यांचा तात्पर्यार्थ उघड करतात. श्री महाराजांनी देखील अशा प्रकारच्या पुष्कळ कथा सांगितल्या आहेत. त्यापैकी काही प्रत्यक्ष घडलेल्या असून काही अशुद्ध रूपकेच आहेत. तर इथे कथा सगळ्यांना आवडतात. लहान मुलांना गोष्टी सांगितल्या जातात, त्या गोष्टींच्या माध्यमातून काही संस्कार केले जातात. प्रत्येक गोष्ट जी आहे ती काही ना काहीतरी शिकवत असते आणि कळत न कळत त्या गोष्टींमधनं एक एक संस्कार हे लहान मुलांवरती होत असतात. संत तीच युक्ती मोठ्या मुलांसाठी सुद्धा वापरतात आपल्यासारख्या, आणि त्यासाठी काही घटना किंवा काही गोष्टी किंवा इतिहासातल्या काही गोष्टी, हे सर्व प्रत्यक्ष घटना, सत्य घटना, ह्या सर्व गोष्टींचा संत पण वापर करत असतात. जेव्हा लॉकडाऊन होतं त्यावेळेला कनेरी मठातले स्वामीजी आहेत, काडसिद्धेश्वर स्वामीजी, आता त्यांचं मोठे बाबा आहेत, त्यांच्या पुढचे जे स्वामीजी आहेत त्यांचं नाव अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी आहे. तर त्यांची प्रवचनं लिहिण्याचा योग आला होता आणि जवळजवळ त्यावेळेला ते विदुर नीतीवरती स्वामीजींनी प्रवचनं ठेवली होती. आणि पूर्ण सुट्टीमध्ये एप्रिल मे मध्ये पण होती आणि श्रावणामध्ये पण होती. तर अशी 84 प्रवचनं लिहिली गेली होती. जवळजवळ 1200 मोठी रिकामी कोरी पानं अशी झाली होती ती. आणि त्यावेळेला स्वामीजींनी एवढ्या साऱ्या गोष्टी सांगितल्या होत्या प्रत्येक प्रवचनाच्या दरम्यान. तर मी त्या गोष्टी मोजल्यानंतर त्या 84 प्रवचनांमध्ये किती गोष्टी आल्या असतील, तर जवळजवळ 250 गोष्टी स्वामीजींनी सांगितल्या होत्या. तर हे आत्ता सुद्धा जे सत्पुरुष आहेत ते अशा पद्धतीने कार्य करतात. तर महाराजांनी ते तसं केलेलं आहे आणि त्यातल्या काही गोष्टी, मुख्य गोष्टी बाबांनी आपल्यासाठी इथे मांडल्या आहेत. तर सत्यकथा. आता ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत ह्या सत्यकथावरती आधारित आहेत. सत्य घटना या घडलेल्या आहेत. ह्या शीर्षकाखाली पुढील सर्व कथा येणार आहेत. सत्यकथा. पहिली कथा आहे अनुभव आणि शहाणपण. एका मनुष्याचे आई बाप त्याच्या लहानपणीच वारले, त्यामुळे त्याचे लहानपण मोठ्या कष्टांत गेले. तो एका धर्मशाळेत राही, वार लावून जेवी आणि म्युनिसिपालिटीच्या कंदिलावर अभ्यास करी. तो MA झाला, त्याला चांगली नोकरी मिळाली, तो मोठा अधिकारी झाला. भाग्याने त्याची एका साधूशी भेट झाली. साधू म्हणाला, ज्या भगवंताने तुला हे दिवस दाखवले त्याला विसरू नकोस, त्याचे रोज नामस्मरण करीत जा. त्याने उत्तर दिले की पेन्शन घेतल्यावर माझा सर्व वेळ मी भगवंताच्या नामस्मरणात घालवणार आहे. त्याने पेन्शन घेतली आणि त्याला 400 रुपये पेन्शन बसले.
काही दिवसांनी तो पुन्हा त्या साधूला भेटला व म्हणाला, "मी आणखी नोकरी करू का?" साधूने पुन्हा नोकरी करण्याचे कारण विचारले. तेव्हा तो म्हणाला, "ही माझी दुसरी बायको आहे. तिला 4 मुले आहेत. त्यांच्यासाठी नोकरी करायला पाहिजे." साधूने विचारले, "का बरे? तुझ्याजवळ पैसा नाही का?" तो म्हणाला, "होय आहे. प्रत्येक मुलाच्या नावाने मी 10,000 रुपये ठेवले आहेत. पण एवढे पैसे त्यांना कसे पुरतील? त्यांचे पुढे कसे होईल?" हे त्याचे बोलणे ऐकून साधू हसला आणि त्याला म्हणाला, "अरे, तू स्वतः भिकारी होतास. तुझ्यापाशी एकही पैसा नव्हता. तू वार लावून जेवीत होतास. भगवंताने तुला एवढा मोठा केला नाही. मग त्या तुझ्या मुलांना तो सांभाळणार नाही का?" यावर त्याने काही उत्तर दिले नाही आणि तो मुकाट्याने निघून घरी गेला. सर्व काही प्रत्यक्ष अनुभव घेतलेले असतात तरी सुद्धा मानवाला त्यातून बोध होत नाही. कारण त्याला केवळ असं वाटत असतं की त्याच्या कर्तृत्वाने तो मोठा झाला आहे. त्याच्या कर्तृत्वामुळे त्याला सर्व काही नोकरीधंदा प्राप्त झालेला आहे. कर्तृत्व असतं नाही असं नाही, परंतु केवळ स्वकर्तृत्व लक्षात राहतं. त्यामागे असलेली भगवत शक्ती जी कार्य करत असते ती दिसत नाही. त्यामुळेच असं वाटतं, की प्रत्येक गोष्ट मी केल्याशिवाय होणार नाही. ही गोष्ट आहे. ज्या ज्या व्यक्तीने स्वतः अनुभव घेतला, की जो वार लावून लहान असताना जेवत होता, तो कंदिलाखाली अभ्यास करत होता, तो एम-ए होतोय आणि त्याचा पुढे चांगला संसारही होतोय. एवढं सगळं अनुभव घेतला तरीसुद्धा आणि ही प्रत्येकाचीच गोष्ट अशी आहे, की आपल्याला केवळ आपलंच कर्तृत्व वाटतं आणि आपण जर कर्तृत्व नाही केलं, तर आपल्यासहित आपल्या संबंधित असलेली नाती, त्यांचं काही खरं नाही किंवा त्यांचं कसं होणार, हा एक देह अभिमान आपल्याला असतो. हे आणि ह्या सत्य घटनेच्या आधारे महाराजांनी स्पष्ट केलेलं आहे की एवढा अनाथ जो होता, तो जर इतका मोठा झाला, संसार केला, तर आता त्याच्या मुलाला भगवंत पाहणार नाही का? आणि तशी त्याने तरतूदही केली होतीच, असं नाही की नाही. तर हे इथे सांगतायत. इथे केवळ स्वकर्तृत्व हेच माणसाला दिसत असतं आणि त्यावरच त्याचा ठाम विश्वास असतो, निश्चय असतो आणि त्यामुळे हा गोंधळ जवळ सर्वांनाच होत असतो. हे आहे. 2. स्वार्थी नवरा. एका माणसाला एक सुरेख आणि सुशील मुलगी होती. स्वभावाने आनंदी असल्यामुळे ती नेहमी प्रसन्न दिसे. वयात बापाने तिचे लग्न केले. नवरा चांगला सुशिक्षित आणि पदरदार मिळाला. सर्वांना मुलीच्या भाग्याचे मोठे कौतुक वाटे. लग्न होऊन वर्ष दीड गेल्यानंतर ती गरोदर राहिली. इतर सर्व लोकांना आनंद झाला, पण ती मात्र दिवसेंदिवस पांढरी पडून सुकत चालली. पुष्कळ चांगल्या डॉक्टरांनी तिला तपासले, पण कोणालाही तिच्या रोगाचे निदान होईना. काही दिवसांनी तिला एका साधूला भेटण्याचा योग आला. आईपेक्षाही प्रेमळपणाने साधूने तिला विचारले, "बेटी, तुझ्या मनाला काय खात आहे ते मला सांग. रामाच्या कृपेने तुझ्या मनाप्रमाणे घडून येईल." हे ऐकून मुलीच्या डोळ्यात पाणी आले. ती म्हणाली, "महाराज, काय सांगू? मला मुलगा न होता जर मुलगी झाली तर मी तुला टाकून देईन, असे यजमानांनी आणि सासूबाईंनी मला स्पष्ट बजावले आहे. त्यामुळे माझा जीव नुसता खालीवर होत असतो." साधू म्हणाला, "बाळ, तू अगदी घाबरू नकोस. राम तुझ्या मनाप्रमाणेच करेल. पण मुलगी झाली तरी ती त्यालाच होणार ना? मग त्याला आधी पडवायला पाहिजे." भगवंताच्या कृपेने तिला मुलगा झाला आणि तिचा छळ वाचला. तात्पर्य: मनुष्य प्राणी स्वार्थी असतो हे खरे, पण असे नमुने पाहिले म्हणजे स्वार्थाची मजल किती हीनपणापर्यंत जाते याची कल्पना येते. हा स्वार्थ जाण्यास भगवंताची उपासना हाच एक उपाय आहे. भगवंताने जे आपल्याला दिले त्यामध्ये अत्यंत समाधान मानायला शिकावे, मग सुखदुःखाचे कारण कोठे उरले. तर कितीही, आणि ही घटना आधी सुद्धा महाराजांच्या चरित्रामध्ये आलेली ही घटना, महाराज हे साधू दुसरे तिसरे कोणी नसून हे प्रत्यक्ष महाराजच आहेत आणि ही घटना आलेली आहे आधी. आता इथे बाबांनी इथे साधू म्हणून लिहिलेलं आहे, परंतु ही महाराजांचीच साधिका होती आणि तिने ही घटना आधी पण आपण वाचलेली आहे. आणि हे त्यातून वेगळी केलेली सत्य घटनेच्या अंतर्गत बाबांनी इथे लिहिलेला आहे. तर अशा पद्धतीने हा स्वार्थ पुकारलेला आहे आज सर्व जनमानसात. आणि इथे केवळ
सासरचीच मंडळी किंवा अशीच असतात असंही नाही आहे. अनेकदा असंही आहे, की मी प्रत्यक्ष अगदी जवळच्याच, अगदी घरातच, अगदी दुसरी मुलगी झाली म्हणून अ, स्वतःची आई त्या मुलीकडे पाहत नाही. हे मी माझ्या घरातच पाहिलेलं उदाहरण आहे. अ, जन्म झालेल्या बाळाकडे पण चेहरा करून पाहिलेला नाही आईने आणि फार तर काय दुसरीच मुलगी ना. म्हणजे दुसरीच मुलगी झाली. अशा कुठे 5-6 मुली झाल्यात आणि आता कोणाला 5-6 मुली 4 एक मूल होतं मुश्किल आहे. एक मूल झाल्यानंतर दुसऱ्याचा तर कोणी विचार सुद्धा करत नाही. अनेक घरांमध्ये होत नाही. तर मग दुसरी एक मुलगी पहिली असेल आणि दुसरी मुलगी झाली म्हणून काय बिघडतं? असं आमच्या घरातल्या सर्वांचंच मत होतं. माझ्या आई-वडिलांसहित माझा भाऊ, दोन्ही भावांचं माझं. पण जेव्हा मोठ्या वहिनींना दुसरी मुलगी झाली त्यानंतर मी हॉस्पिटलला गेले होते त्याच वेळेला लगेचच. तर त्यावेळेला त्या मुलीच्या चेहऱ्याकडे पण न पाहणं ही स्वतःची आई पण करते. हे आता इथे हे विपरीत उदाहरण दिसेल, की इथे असे सासू-सासरे किंवा असे नणंद दीर किंवा नवरा पण आहे, की त्यांना काही फरक नाही पडत आहे. उलट आम्ही तर म्हणत होतो दुसरी पण मुलगीच होऊ दे. ही आमची मनोभूमिका आहे आणि प्रत्यक्षात ज्या आईने मुलीला जन्म दिलेला आहे, ती ती आई स्वतः त्या मुलीकडे पाहत नाही. तर असेही काही महाभाग आई रूपात सुद्धा असतात. असेही असतात, हेही तितकंच सत्य आहे. कारण हा कलियुग आहे. कलियुगामध्ये जरूर नाही, की सगळ्याच आई अगदी त्या पद्धतीने असतील. तर तसं नाही आहे. आज सगळी नाती ही केवळ मी आणि माझं पण नाही, तर मी आणि मीच ह्याच्या भोवती फिरतात. सगळी नाती मी आणि मीच ह्याच्या भोवती फिरतात. स्वतःसाठीच. मी माझं पण नाही. माझं मध्ये एवढीच माणसं असतात, की माझा नवरा आणि माझं 1-2 मूल काय असेल तेवढं. पण ते नवरा किंवा बायको किंवा मुलं त्यांनी सुद्धा माझ्यासारखंच वागलं पाहिजे. म्हणजे शेवटी माझं माझं पण गळलं मीच. मी आणि मीच. हे माणसाची मनोवृत्ती आज झालेली आहे. तर इथे कोणाचं परचिंतनाची गोष्ट नाहीये. पण इथे आपण स्वतःचं चिंतन करणं गरजेचं आहे, की माझ्या बाबतीत तर असं होत नाही ना, मी तर असं वागत नाहीये ना, की मी आणि केवळ मीच, की मला कोण ठीक म्हणेल तरच मला ते बरं वाटतंय का? किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा पडताळा आपण स्वतःच्या बाबतीत करणं गरजेचं आहे. तर असंही आहे. त्यामुळे केवळ संत जे आहे ही जी सद्गुरू शक्ती आहे, तीच शुद्ध प्रेम करत असते आणि हीच आज अवस्था आहे. कारण जरी माता-पितांचं तत्व श्रेष्ठ असेल, आई-वडिला भगवंतानंतर हे श्रेष्ठ आहेच, त्याबद्दल वाद नाहीये. परंतु हा युगाचा महिमाच असा आहे, की इथे सर्व काही भ्रष्ट झालेलं आहे. इथे सर्व काही देहभानात, जास्तीत जास्त देहभानातच माणूस आहे. त्यामुळे अगोदरचे जे माता-पिता असणं त्यांचं आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये पण जमीन-आसमानचा फरक आहे. तर ह्या सर्व गोष्टी आहेत इथे. तर इतकं इतकं कसं कोण हे होऊ शकतं? म्हणजे अ, ही गोष्ट आहे.
तिसरं कथा आहे देहबुद्धीचे ज्ञान. एक तरुण मनुष्य होता. तो एका मोठ्या शहरात व्यापार करीत असे. काही काल व्यापार चांगला चालून त्याला मोठा फायदा झाला. परंतु पुढे मंदी आली आणि त्याला एकाएकी मोठी बुड आली. 1-2 वेळा प्रयत्न करून त्याने धंदा सावरण्याची खटपट केली, पण त्यामुळे त्याला जास्तच नुकसान येऊन त्याचे संपूर्ण दिवाळे निघाले. तो अगदी निराश झाला आणि आत्महत्येचे विचार त्याच्या डोक्यात थैमान घालू लागले. त्याचा मामा पुण्यात असे. त्याला ही गोष्ट कळली तेव्हा मामाने त्याला एक सुंदर धीर देणारे पत्र लिहिले. त्या पत्राचा परिणाम होऊन त्याचे डोके शांत झाले आणि तो आपल्या धंद्यात पुन्हा लक्ष घालू लागला. कालांतराने त्याची परिस्थिती हळूहळू सुधारली आणि तो मधले दिवस विसरून देखील गेला. पुढे काही दिवसांनी मामाच्या मुलालाच व्यापारामध्ये ठोकर बसली आणि फार मोठे नुकसान झाले. मामा अगदी निराश होऊन गेला आणि त्याच्या डोक्यावर परिणाम व्हायची वेळ आली. काय करावे हे त्याला सुचेना. एक दिवस तो सहज आपले कागदपत्र चाळीत बसला होता. पाहता पाहता त्यामध्ये बऱ्याच वर्षांपूर्वी आपल्या भाच्याला लिहिलेले ते पत्र त्याला सापडले. त्याने ते वाचले आणि कौतुकाची गोष्ट अशी की त्याची निराशा नाहीशी होऊन तो पुन्हा आपल्या धंद्याला लागला. पाहता पाहता त्यामध्ये बऱ्याच वर्षांपूर्वी आपल्या भाच्याला लिहिलेले ते पत्र त्याला सापडले. त्याने ते वाचले आणि कौतुकाची गोष्ट अशी की त्याची निराशा नाहीशी होऊन तो पुन्हा आपल्या धंद्याला लागला. तात्पर्य: भगवंताच्या स्वरूपाचे आणि सृष्टीच्या स्वभावाचे ज्ञान आपल्याला आहेच, पण दुसऱ्यावर प्रसंग आला असता ते ज्ञान आपल्यामध्ये जागृत राहते. स्वतःवर प्रसंग आला असता आपण ते विसरतो. याचे कारण भ्रम होय. आपले ज्ञान देहबुद्धीचे भ्रमाचे ज्ञान आहे. तो भ्रम नाहीसा होण्यास ते ज्ञान स्वतःच्या बाबतीत वापरावे की झाले. म्हणून परमार्थात स्वतःलाच स्वतः शिकवायचे असते. दुसऱ्याला आपण सांगू शकतो, त्यांना प्रेरणा देऊ शकतो, पण तीच घटना जेव्हा आपल्या जीवनात घडते तेव्हा आपल्याला ते सुचवत नाही. ही गोष्ट ह्या कथेच्या आधारे आपल्याला आढळते आणि त्यामुळे पुन्हा तीच प्रेरणा आपल्याला उपयोगी पडते की जेव्हा आपण ती कोणाला दुसऱ्यांना दिलेली असते. आता हे महत्त्वाचं आहे इथं की महाराजांनी म्हटलेलं आहे की आधीच्या बोधवचनांमध्ये आपल्याला सांगितलंय की आपला आधार वाटला पाहिजे. प्रत्येक घटना जी घडणार आहे ती त्या पद्धतीने घडणारच आहे. आपल्या काही किंवा इतरांच्या काही जीवनात ती घडणारच आहे. तरी सुद्धा आपण आपलं नातं हे सर्वांशीच अशा रीतीने असलं पाहिजे की आपला आधार वाटावा. आता हा जो मामा होता तर त्यांच्या भाच्याला जेव्हा नुकसान झालं त्यावेळेला ह्या मामाने त्याला पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रात जे लिहिलं होतं त्याच्या आधारे तो शांत झाला मुलगा भाचा आणि तो त्यातनं बाहेर पडला आणि पुढे त्याला पुन्हा नव्याने तो उभा राहिला. त्या निराशेतून तो बाहेर पडला आणि कालांतराने हीच घटना मामाच्या मुलाच्या बाबतीत घडली. तेव्हा मात्र मामा सोसू शकला नाही, कारण मी आणि माझं इथे किंवा आसक्त भाव असतो. इथे भाचा जरी होता, भाच्याच्या प्रती पण त्यांना तळमळ वाटली, परंतु भाचा हा दूर होता. म्हणून त्यांनी त्याला पत्र लिहिलं. 4 शब्द ते सांगू शकले त्यांना आणि त्याचा परिणाम भाच्यावरती खूप चांगल्या रीतीने झाला. तो त्या निराशेतनं बाहेर पडला. पण तीच गोष्ट जेव्हा स्वतःचा मुलाचं नुकसान होतं त्यावेळेला त्या वडिलाला ते झेपवलं नाही आणि वेडो होण्याची वेळ त्या मामांवरती आले आणि तेव्हा नेमकं हे पत्र लिहिलेलं होतं ते मामांच्या स्वतःच लिहिलेलं पत्र त्यांच्या हातात आलं आणि ते वाचल्यानंतर त्यांचं मन शांत झालं. तर हे जीवन असंच आहे की आपण त्या गोष्टी आपल्या जीवनात घडल्यानंतर आपल्याला पण पचवण्यासाठी त्यातनं बाहेर येण्यासाठी वेळ लागतो. परंतु ह्या मामांनी काही चांगल्या गोष्टी आपल्या भाच्याला सांगितल्या होत्या. तेच फिरून त्या मामाला उपयोगी पडलेलं आहे. त्यामुळे ही जी प्रेरणादायी शब्द असतात ते शब्द आपण इतरांना दिल्यानंतर आपल्याही जीवनात आता तेच पत्र वाचनात आलं हा योगायोग नव्हता, तर त्यांनी पेरलेलं कर्म होतं ते त्यांना पुन्हा त्यांच्या पडत्या काळात तेच शब्द स्वतःच लिहिलेले ते त्यांना स्वतःलाच धीर देण्यासाठी उपयोगी पडले. तर ही गोष्ट आहे. त्यामुळे इतरांसाठी जेव्हा आपल्याला तळमळ वाटते आणि तेव्हा आपण काही गोष्टी करतो
तेव्हा आपण त्याच घटना आपल्या जी जीवनात येत असतात, येणार असतात किंवा आलेल्या असतात. तर जेव्हा आलेल्या असतात तर आपण कोणाला 4 गोष्टी सांगतोय. आलेल्या नसतील तरी तळमळ वाटते, तर ती अजून मोठी गोष्ट आहे. आणि जेव्हा पुन्हा आपल्या जीवनात अशा प्रसंग येतात त्यावेळेला ते जे आपल्याला सुद्धा त्या शब्दांची आवश्यकता असते आणि ते आपल्याला फिरून आपल्याकडे परत येतात. ही गोष्ट आहे आणि हे शब्दच आहेत, की जे मनाला उभारी देतात. आपण कोणी इतके मोठे संत नाही झालेलो आहे आपण अजून, की आपल्याला त्रास होणार नाही. तर आपल्याला पुन्हा या शब्दांचा आधार घ्यावा लागतो आणि आपल्याला उभं राहावं लागतं. हे गोष्ट आहे. तर हे इथे महाराज सांगतायत, की स्वतःच्या बाबतीत सहन होणं कठीण असतं. पण दुसऱ्याच्या बाबतीतलंही सहन होत नाही आपल्याला. म्हणूनच ती तळमळ मामांनी त्या मुलाच्या बाबतीत केली. तर ह्या गोष्टीत अनेक 2-3 मुद्दे आहेत, की जे सामावलेले आहेत. ते आपण घेण्यासारखे आहेत. पुढचं आहे 4. याचे नाव भ्रम. एक 20-22 वर्षांचा तरुण मुलगा होता. तो BAची परीक्षा पास झालेला असून त्याच्या वडिलांचा वशिला असल्यामुळे त्याला लगेच सरकारी नोकरी देखील मिळाली. पुढे वर्ष 6 महिन्यांमध्ये त्याचे लग्न झाले आणि त्याने आपला विमा उतरला. त्याच्या सासऱ्याचे एका साधूकडे येणे-जाणे असे. एकदा तो आपल्या सासऱ्याबरोबर त्या साधूच्या दर्शनाला आला. इकडचे तिकडचे बोलणे झाल्यावर साधूने त्याला विचारले, "तुझे वय तर अजून लहान आहे, मग इतक्या लवकर विमा उतरण्याचे कारण काय?" हे ऐकून तो बोलला, "महाराज, आयुष्याचा नेम काय सांगावा? कदाचित काही विपरीत झाले तर माझ्या मागे बायकोला त्रास होऊ नये म्हणून मी विमा उतरला आहे." यावर साधू म्हणाला, "मग तू रोज भगवंताचे स्मरण करीत जा." तेव्हा तो बोलला, "त्याला अजून पुष्कळ अवकाश आहे. म्हातारपणी बघू." हे त्याचे बोलणे ऐकून साधूला हसू आले, पण तो गप्प बसला. तात्पर्य, आपले जगणे अशाश्वत आहे हे प्रत्येकाला कळते, पण हे कळून देखील आपण आपले हित करून घ्यावे ही बुद्धी होत नाही. याचे नाव भ्रम. आपल्या बायका मुलांची तरतूद जशी आपण विमा उतरवून करतो, त्याचप्रमाणे आपल्या जीवाचे कल्याण व्हावे म्हणून भगवंताचे स्मरण करणे अवश्य नाही काय? किती सुंदर रीतीने सांगितलेलं आहे. तर आपण अनेक जन्मांसाठीचा विमा उतरवणं आवश्यक आहे. हे ते आहे. आता अनेक गोष्टी असतात, की आता हे जे मामा आहेत आधीच्याच घटनेतलं बोलता राहिलं तर किंवा स्पर्श झालेलं सांगायचं राहिलं, की अनेकदा अनेक गोष्टी घडत असतात एक आपल्या परिचितांच्या जीवनामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये घडत असतात किंवा आपल्या परिचितांच्या जीवनामध्ये आपल्या समोर घडत असतात. त्यावेळेला अनेक जण असे असतात, की त्यात डोकावूनही पाहत नाहीत. तर काही जण असे असतात, की आवर्जून त्यावेळी मदत करायला जातात. ही गोष्ट आहे. तर त्यामुळे ही जी केलेली मदत असते, ही मदत माणसाला निरपेक्ष केलेली असते, असं नाही की नाही. काही जण असतात, की ती लक्ष पण देणार नाहीत. तर प्रत्येकाचा स्वभाव धर्म आहे. पण काही जण आहेत, की नाही प्रेरणा देतील, काही हिंमत वाढवतील, हे आहे. तर हे मामांना तीच हिंमत भाच्याला वाढवलेली त्यांच्या पडत्या काळात त्यांना उपयोगी आलेली आहे. तर हेही आहे. आज असं झालेलं आहे, की अगदी शेजारी पण कोणी असेल तरी इतकं माणूस आपला आपणच बघणं ह्यामध्येच तो राहिलेला आहे. तर पूर्वी असा आवर्जून होता संस्कार, की नाही काही असेल तरी मदत ही पहिली केली पाहिजे. आपलं काम बाजूला राहिलं तरी चालेल, पण मदत केली पाहिजे. जिथे गरज आहे, जिथे आवश्यकता आहे, त्यावेळेला जर तिथे अत्यंत निकड आहे, तर ती गोष्ट आधी करावी. हे संस्कार होते. तर आता असे उलट संस्कार आहे, की नाही, आपलं आधी आपलं बघावंच असं नाही की नाहीये, पण आपलं आपण 365 दिवस बघत असतो. तर किंवा आयुष्यभर बघत असतो. एखाद दिवस बघितल्याने काय एवढा मोठा फरक पडणार आहे. तर असं करत आपण काहीच नाही बघायला इतके तयार झालेले आहे, की तर हे सगळे उलट विपरीत संस्काराचं हे आहे. पण हे सगळं काळाचं चक्रच असं आहे, की अशा पद्धतीनेच ते चालणार. सुधारणार, त्याच्यानंतर पुन्हा ढासळणार, पुन्हा सुधारणार हे चक्रच आहे. पुढे आहे 5. मानस पूजा. एका साधूपाशी पुष्कळ मंडळी असत. त्यांमध्ये एक शिष्य होता. तो फारसा शिकलेला नव्हता आणि तो फारसा कोणाशी बोलत पण नसे.
सर्व मंडळी रोज स्नान करीत, पण त्याच्या स्नानाचाही नियम नसे. तो सदा नामस्मरण मात्र सपाटून करीत. एकदा त्याला सपाटून सर्दी झाली, तेव्हा साधू त्याला म्हणाला, "अरे जरा गंगेत बुड्या कमी मारीत जा. उद्या एकच बुडे मार बरं का, मार बरे का?" शिष्य हो म्हणून गप्प बसला. गुरुजींचे बोलणे फक्त त्यालाच कळले, इतरांना नाही. तो रोज सकाळी मानसपूजा करीत, तिच्यामध्ये तो काशीला जाऊन गंगा स्नान करीत आणि नंतर आपल्या गुरुची पूजा करीत असे. तात्पर्य: भगवंताला मानसपूजा फार प्रिय आहे. प्रत्येक साधकाने रोज मानसपूजा करावी. आपण रोज नियमाने मानसपूजा केल्याने आपल्या दैवताला देखील त्याची सवय लागते आणि एखाद्या दिवशी जर उशीर झाला तर आपला देवच आपल्याला जाणीव देईल. आपल्या मानसपूजेने भगवंत आपल्या हृदयात आहे ही भावना उत्पन्न होते आणि ती फार हितकारक असते. शिवाय मानसपूजेमध्ये भगवंत प्रत्यक्ष जिवंत आतमध्ये आहे ही भावना ठेवावी, म्हणजे काही काळाने भावना दृढ होऊन तो बाहेर पण प्रकट होतो. अशा प्रकारचा सहवास लाभणे हाच सगुणोपासनेचा कळस आहे. ही मोठी प्रेमाची अवस्था आहे. तर आता हा साधक जो आहे तर तो प्रत्यक्षात आंघोळ मात्र काय इतर लोकांची जशी नियमाने होते तशी ह्याची कधी आंघोळ करायचं. परंतु आणि ह्याच साधकाला सर्दी झाली होती, तेव्हा महाराज त्याला सांगतायत की बाबा तू आज एकदाच गंगेमध्ये एकदाच बुडी मार. तर ही गोष्ट आहे, कारण तो मानस पूजेमध्ये काशीला जाऊन तिथे गंगा स्नान करून मग नंतर पूजा करायचा, गुरुची पूजा करायचा. तर तेव्हा ते गुरूंना ती पोचत होती पूजा, असं आहे. तर त्यावरती बाबांनी जे तात्पर्य लिहिलेलं आहे की भगवंताला मानसपूजा फार प्रिय आहे. प्रत्येक साधकाने रोज मानसपूजा करावी. आपण रोज नियमाने मानसपूजा करीत गेल्याने आपल्या दैवताला देखील त्याची सवय लागते आणि एखाद्या दिवशी जर उशीर झाला तर आपला देवच आपल्याला जाणीव देईल. आपल्या मानसपूजेने भगवंत आपल्या हृदयात आहे ही भावना उत्पन्न होते आणि ती फार हितकारक असते. शिवाय मानसपूजेमध्ये भगवंत प्रत्यक्ष जिवंत आतमध्ये आहे ही भावना ठेवावी, म्हणजे काही काळाने भावना दृढ होऊन तो बाहेर पण प्रकट होतो. अशा प्रकारचा सहवास लाभणे हाच सगुणोपासनेचा कळस आहे. ही मोठी प्रेमाची अवस्था आहे. खूप मोठी गोष्ट सांगितली की आपल्या मानसपूजेने भगवंत आपल्या हृदयात आहे ही भावना उत्पन्न होते आणि ती फार हितकारक असते. शिवाय मानसपूजेमध्ये भगवंत प्रत्यक्ष जिवंत आतमध्ये आहे ही भावना ठेवावी, म्हणजे काही काळाने भावना दृढ होऊन तो बाहेर पण प्रकट होतो. अशा प्रकारचा सहवास लाभणे हा सगुणोपासनेचा कळस आहे. ही मोठी प्रेमाची अवस्था आहे. तर हे खूप सुंदर रीतीने सांगितलेलं आहे. तर ह्या मानसपूजेमध्ये काशीला जाऊन गंगा स्नान झाल्यानंतर आपल्या गुरूंची पूजा करत होता आणि गुरुही त्याला सांगताय की आज तुला सर्दी झाली, आज तू एकच बुडी मार. हे सर्व मानसपूजेमध्ये चालू होतं, पण प्रत्यक्षात समोर जे गुरु भेटतात ते त्याला तसे सांगतायत. तर ही गोष्ट आहे. तर किती सर्व काही कळतं. जो एकरूप झालेला आहे साधक त्याचं गुरूंना आणि गुरुचं साधकांना कळत असं आहे. पुढचं आहे खरे प्रेम. खरे प्रेम. एका दवाखान्यामध्ये 2 बायका एकदम बाळंत झाल्या. त्यापैकी एकीचे मूल गेले व एकीचे जगले. त्यामध्ये थोडा घोटाळा होऊन कोणत्या बाईचे मूल गेले हे काही बरोबर कळेना. अशा अवस्थेत 10 दिवस गेले. 10व्या दिवशी दोघींपैकी प्रत्येक बाई आपापले मूल मागू लागली. तेथील नर्सने दोघींना वेगवेगळे असे सांगितले की बाई तुझे मूल गेले, पण त्या काही ऐकेना. तेव्हा तो सर्व घोटाळा दवाखान्याच्या मोठ्या डॉक्टरकडे गेला. तो मोठा चतुर होता. तो म्हणाला, हे मूल दोघी जणी मागत आहात, म्हणून मी ते कोणालाच न देता दुसऱ्याच्या घरी ठेवणार आहे. जिचे मूल असेल तिने त्याला सांभाळण्यासाठी तेथे राहावे, पण ते राहत असताना मोलकरणीची कामे करावी लागतील, कष्ट होतील, मानहानी सहन करावी लागेल. मग मूल कोणाला पाहिजे? पहिली आई म्हणाली, छे, मी नाही ग बाई दुसऱ्याच्या घरी अपमान सोसून राहणार. मी माझ्या घरी राहीन आणि मधून मधून त्याला पाहायला जाईन. दुसरी बाई म्हणाली, डॉक्टर, मी दुसऱ्याच्या घरी राहीन, अपमान आणि कष्ट सोशीन इतकेच काय, पण मी त्याच्यासाठी प्राण देईन, पण त्याला सोडणार नाही. हे तिचे बोलणे ऐकून डॉक्टर म्हणाला, हे मूल त्या बाईचेच असले पाहिजे आणि त्याने मूल तिच्या हवाली केले. तात्पर्य: आपले भगवंतावर असणारे प्रेम कोणत्या आईप्रमाणे आहे, पहिल्या की दुसऱ्या?
अर्थात पहिल्या आईप्रमाणे आपण आपला प्रपंच सगळा नीट करणार आणि त्यामध्ये कधी मधी भगवंताला आठवणार, मग तो आपल्याला भेटून आपला कसा होणार. याच्या उलट दुसऱ्या आईप्रमाणे आपण भगवंतासाठी वाटेल ते सोसण्यास, प्राण सुद्धा देण्यास तयार झाल्यावर मग तो भेटण्यास व आपला होण्यास कसला उशीर आहे. किती सुंदर रीतीने महाराजांनी ही कथा या कथेच्या आधारे सांगितलेलं आहे. आपण कशा पद्धतीने भगवंताची आपल्याला ओढ असली पाहिजे प्रत्यक्षात हे इथे सांगतायत. पुढची गोष्ट आहे, पुन्हा वाचूया जरा. साक्षीत्वाने वागा. एक मोठा सरकारी अधिकारी होता. तो न्यायदानाचे काम करीत असे. त्याच्यासमोर रोज अनेक प्रकारचे खटले आहेत आणि त्यातल्या आरोपींना तो विचार करून योग्य ती शिक्षा देईन. त्याचे खासगी आचरण फार शुद्ध असल्याने त्याच्या न्यायाबद्दल कोणी तक्रार करीत नसे. एकदा हा अधिकारी एका साधूच्या दर्शनास गेला. नमस्कार वगैरे झाल्यावर साधूने त्याला विचारले, का हो रावसाहेब, तुम्ही पुष्कळ लोकांना शिक्षा देत असाल, नाही का? तो म्हणाला, होय महाराज. साधूने विचारले, तुम्ही जास्तीत जास्त किती शिक्षा देऊ शकता? तो म्हणाला, मला फाशीची शिक्षा देण्याचा अधिकार आहे. योग्य वाटल्यास आरोपीला मी फाशी देऊ शकतो. यावर साधू बोलला, आतापर्यंत तुम्ही कोणाला फाशी दिली आहे का? त्याने उत्तर दिले, महाराज, होय, आतापर्यंत काही लोकांना मी फाशीची शिक्षा दिली आहे. साधूने पुन्हा विचारले, असे का? मग ज्या दिवशी तुम्ही एखाद्याला फाशीची शिक्षा देता त्या दिवशी तुम्हाला अगदी चैन पडत नसेल. त्या माणसाची बायको मुले आपल्याला काय म्हणतील, तो मेल्यावर ती काय करतील असे विचार येऊन तुमचे मन अगदी अस्वस्थ होत असेल, नाही का? तो अधिकारी म्हणाला, असे होत नाही, कारण आरोपीला शिक्षा मी देत नसून कायदा शिक्षा देत असतो. मी नुसता निमित्त मात्र असतो. हे उत्तर ऐकून साधू हसला व त्याला म्हणाला, आपण स्वतःच्या प्रपंचामध्ये असेच निमित्त मात्र वागले पाहिजे. आपण स्वतःच्या प्रपंचामध्ये असेच निमित्त मात्र वागले पाहिजे. तात्पर्य, परमात्मा करता आहे, आपण नुसते निमित्त मात्र आहोत ही भावना ठेवून जर आपण प्रपंचामध्ये राहिलो तर व्यवहार योग्य होईल, पण त्याचे सुख दुःख आपल्याला बाधणार नाही. आपल्याला दुःख होत असते ते घडणाऱ्या गोष्टीचे होत नसून त्यामध्ये असणाऱ्या माझेपणाचे दुःख होते. मी उपाधीला चिकटलो म्हणून मोठेपणाचे दुःख मला होते. उपाधीला साक्षीत्वाने पहावे, आपण वेगळेपणाने राहावे. काय सांगतायत ह्या कथेच्या आधारे? तात्पर्य, परमात्मा करता आहे, आपण नुसते निमित्त मात्र आहोत ही भावना ठेवून जर आपण प्रपंचामध्ये राहिलो तर व्यवहार योग्य होईल, पण त्याचे सुख दुःख आपल्याला बाधणार नाही. आपल्याला दुःख होत असते ते घडणाऱ्या गोष्टींचे होत नसून त्यामध्ये असणाऱ्या माझेपणाचे दुःख होते. मी उपाधीला चिकटलो म्हणून मोठेपणाचे दुःख मला होते. उपाधीला साक्षीत्वाने पहावे, आपण वेगळेपणाने राहावे. हे ते महाराज सांगता आहेत. आपल्याला लक्षात आलं पाहिजे की मी आणि ह्या सर्व ज्या लावून घेतलेल्या आहेत, आपण अमुक याचे अमुक आहोत, अमुक माझा अमुक आहे, त्याच्यानंतर माझं जे शिक्षण आहे, शिक्षणाची लावलेली उपाधी, स्वतः जे अनेक नात्यांची आपल्याला जी एक उपाध्या लागलेल्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारची नाती, त्याच्यामध्ये आपण व्यवहार करतो, त्या पण उपाधी आहेत. त्यानंतर आपली असलेली संपत्ती, आपला असलेला स्वभाव, हे सर्व काही आपले असलेले विकार, हे सर्व काही उपाधीच आहेत. शुद्ध जी चेतना आहे ती केवळ ऊर्जा आहे आणि बाकी हे सर्व उपाध्या आहेत. तर हे इथे लक्षात आलं पाहिजे की हे इथे आपल्याला नेहमी जाणवलं पाहिजे. त्यामुळे जागरूकतेने राहिलो तर हे लक्षात येईल आणि लक्षात आलं की मग तेवढं आपल्याला भ्रम होणार नाही आणि भ्रम नाही झाला तर दुःखी कष्टी होण्याचं प्रमाण पण आपलं हळूहळू करत कमी होत जाईल. पुढे सांगतात 8. काळजी. एका गावामध्ये एक साधू राहत असे. गावामधील लोकांचे त्याच्यावर मोठे प्रेम असे. लोक आपले सुखदुःख त्याच्याजवळ मोकळेपणाने सांगत असत. एके दिवशी एक मनुष्य त्याच्याकडे आला आणि म्हणाला, महाराज, माझी बायको मेली आहे. मला लहान लहान 4 मुले आहेत.
त्यांचे पुढे कसे होईल याची फार काळजी वाटते. मी आता काय करू? असे म्हणून तो रडू लागला. इतक्यात दुसरा एक मनुष्य तेथे आला आणि साधूला सांगू लागला, महाराज, परवाच माझी बायको मेली. मला 6 मुली आहेत. मोठा मुलगा 12 वर्षांचा असून सर्वात धाकटे मूल 3 महिन्यांचे आहे. माझी नोकरी सुटली असून जवळ पैसा नाही. मला कोणी नातलग नाही आणि मला राहायला जागा नाही. आता पुढे व्हायचे कसे याची फार काळजी वाटते. मी आता काय करू? असे सांगून तो रडू लागला. इतक्यात तिसरा एक म्हातारा मनुष्य तेथे आला आणि साधूला सांगू लागला, महाराज, ही माझी दुसरी बायको आहे. माझा मुलगा पहिल्या बायकोचा आहे. त्याचे लग्न झालेले आहे. पण सासू आणि सून भांडल्याशिवाय एक दिवस जात नाही. मी तर आता थकत चाललो. माझ्या मागे माझ्या बायकोचे कसे होणार याची फार काळजी वाटते. मी आता काय करू? असे बोलून तो रडू लागला. या तिघांचे बोलणे ऐकून साधू मात्र हसू लागला आणि सर्वांना म्हणाला, तिघांच्याही काळजीला औषध एकच आहे आणि ते म्हणजे भगवंताचे नामस्मरण होय. तात्पर्य, काळजीचा रोग हा असा आहे, आपण आपल्याबद्दल काळजी करतो याचे कारण असे की आपल्यापेक्षा जास्त दुःखी असलेल्या माणसाकडे आपण पाहत नाही. आपण दुसऱ्याकडे पाहिले तर आपली स्थिती बरी आहे असे आपल्याला वाटेल. काळजीचं कारणच हे आहे की आपल्यापेक्षा दुःखी असणाऱ्यांना आपण पाहत नाही असं महाराज सांगतात. त्यांचं जर दुःख पाहिलं तर आपल्याला वाटेल आपण फारच स्वर्गसुखात आहोत. आणि ही वस्तुस्थिती पण आहे. आणि मग आपल्याला आपलं दुःख वाटणार नाही, तर ते सुख होऊन जातं. तर आपलं बरं आहे असं वाटतं, म्हणजे समाधान होतं आपल्याला. धीर वाढतो, संतोष होतो की हां ठीक आहे, इतकंही वाईट नाही आहे झालेलं. तर हे आहे. आणि कुठल्याही काळजीला एकच उपाय आहे, ते म्हणजे नामस्मरण. पुढची कथा आहे 9. अनुसंधानाला जपा. अनुसंधानाला जपा. एका गावामध्ये एक धाडसी मनुष्य राहत असे. नवीन वस्तू गोळा करण्याची त्याला मोठी हौस होती. गावाजवळच्या जंगलामध्ये रोज जाणाऱ्या गुराख्याने त्याला अशी माहिती दिली की त्या जंगलात डोक्यात मणी असलेला एक नाग आहे. गुराख्याने सांगितले की रोज संध्याकाळी अंधार पडल्यावर एका मोठ्या लिंबाच्या झाडाखाली तो नाग येतो, आपला मणी काढून ठेवतो आणि त्याच्या प्रकाशात आनंदाने नाचतो. तेव्हा त्या माणसाने पाळत ठेवून त्या नागाला पाहून घेतले आणि त्याचा मणी मिळविण्याचा निश्चय केला. एके दिवशी संध्याकाळी उजेड असतानाच पुष्कळसे शेण घेऊन तो त्या झाडावर चढून बसला. अंधार पडल्यावर तो नाग तिथे आला आणि मणी काढून खेळू लागला. इतक्यात त्या माणसाने झाडावरून शेणाचा गोळा खाली टाकला. तो त्या मण्यावर पडला आणि मणी झाकून गेला. मण्याचा प्रकाश नाहीसा झाल्याबरोबर नाग वेड्यासारखा होऊन तेथेच घोटाळत राहिला. काही वेळाने त्याला झाडावरच्या माणसाची चाहूल लागली. मग मात्र तो झाडाच्या पायथ्यापासून हलेना. अशा अवस्थेत 3 दिवस गेले आणि त्या माणसाला जास्त वेळ झाडावर बसणे अशक्य झाले. म्हणून तो अगदी हळू खाली उतरला. परंतु त्याची हालचाल कानांवर आल्याबरोबर नाग संतापाने नुसता बेफाम झाला आणि त्याला इतका कडकडून चावला की तो मनुष्य तर तात्काळ मेलाच, पण नाग स्वतः देखील मरून पडला. तात्पर्य, नाग ज्याप्रमाणे मनाला प्राणापलीकडे जपतो त्याचप्रमाणे आपण भगवंताच्या अनुसंधानाला जपले पाहिजे. वेळ पडल्यास प्राणही द्यावा, पण अनुसंधान सांभाळावे. मग भगवंत आपल्या मागे लागेल हे काय सांगायला पाहिजे असं महाराज इथे सांगता आहेत. कसं आपल्या अनुसंधानाला आपण सांभाळलं पाहिजे, प्राणापलीकडे सांभाळलं पाहिजे हे आहे. आपल्या संतांनी तसंच सांभाळलं, त्यामुळे संत झाले. पुढे सांगते 10वी गोष्ट आहे, याला म्हणावे निष्ठा. मुंबईला एक मोठा सरकारी अधिकारी होता. त्याला बरेच दिवसांनी एक मुलगी झाली. मुलगी सुरेख व हुशार असून मोठी मर्यादशील होती. त्यामुळे आईबापांची ती फार लाडकी झाली. ती BA पास झाल्यावर बापाने एका चांगल्या घराण्यातील चांगल्या वर्तणुकीच्या सुशिक्षित मुलाशी तिचे लग्न करून दिले. लग्न झाल्यावर 2 वर्षे परी गेली, पण पुढे त्याला दारूचे व्यसन लागले. त्यामुळे तिच्या घरची मंडळी त्याला वाटेल तशी नावे ठेवू लागली. एकदा ती माहेरी आली. जेवण खाण झाल्यावर सहज बोलत बसले असता तिचे आईबाप जावयाला नावे ठेवू लागले. तेव्हा त्या मुलीने त्यांना ताडकन सांगितले की तुम्ही मला एकदा त्यांच्या पदरात टाकली आहे ना, मग आता प्रश्न कोठे उरला. ते कसेही असले तरी उत्तमच आहेत आणि पुन्हा जर असे बोलाल तर या घरामध्ये मी पाणी घ्यायची नाही.
किती शुद्ध निष्ठा आहे. तात्पर्य, भगवंतावर किंवा आपल्या गुरुवर अशी निष्ठा असावी. एकदा आपण त्याचे म्हणून त्याच्या पायावर डोके ठेवले ना, आता प्राण गेला तरी दुसरीकडे पाहणार नाही, अशी शुद्ध निष्ठा पाहिजे. ते सांगतात ते आपण मनापासून करावे. निष्ठा हाच परमार्थाचा पाया आहे. ती ज्याच्यापाशी आहे त्याला भगवंत दूर नाही. हे इथे निष्ठेचं उदाहरण महाराज सांगत आहे. पुढे आहे 11वी गोष्ट, स्वार्थ व परोपकार. स्वार्थ व परोपकार. मुंबईला एक मोठा डॉक्टर होता. त्याला पगार 2,000 रुपये असून शिवाय खाजगी धंद्यामध्ये त्याला 3-4 हजार रुपयांची प्राप्ती असे. तो एका साधूकडे गेला आणि म्हणाला, महाराज, मला परोपकार करण्याची फार इच्छा आहे. त्यासाठी पुष्कळ पैसा मिळावा असे मला वाटते. याला काय उपाय करू? साधूने त्याला विचारले, तुला दर महिन्याला जे 5-6 हजार रुपये मिळतात ते सगळे तुला लागतात का? डॉक्टर म्हणाला, हो, मला एवढे पाहिजेत. साधू बोलला, तू एवढे रुपये कसे खर्च करतोस ते सांग. डॉक्टर म्हणाला, हे पहा, माझा मोठा मुलगा विलायतेत शिकतो आहे. त्याला दर महिन्याला 1,000 रुपये पाठवतो. माझ्या खाण्याचा आणि दारू वगैरे पिण्याचा खर्च दर महिन्याचा 1,000 रुपये येतो. माझे कुटुंब मोठे आहे. त्याचा खर्च दर महिन्याला 2,000 रुपये येतो. माझ्या दवाखान्याचा खर्च दर महिन्याला 2,000 रुपये येतो. मग आता उरले काय ते तुम्हीच सांगा. उलट एखाद्या महिन्याला मला बँकेमधून पैसे काढावे लागतात. हे त्याचे बोलणे ऐकून साधू हसला आणि म्हणाला, अरे, तू काय सांगतोस हे? म्हणजे तुझे सगळे, अर्थात दारूसारखे गलिच्छ व्यसन सुद्धा यथास्थित नव्हे, उत्तम चालून मग तू परोपकार करणार होय? ही परोपकार बुद्धी नव्हे, ही नुसती स्वतःची फसवणूक आहे. तू या भानगडीमध्ये पडू नकोस. ज्याला 6,000 रुपये महिन्याला पुरत नाहीत त्याने अशी भाषा करणे म्हणजे परोपकाराचे ते विडंबन आहे. तात्पर्य, खरे म्हणजे जगावर उपकार करून त्याला सन्मार्गाला लावणारे पुरुष जन्मालाच यावे लागतात. ज्याने सर्वस्वाचा त्याग करून लंगोटी घातली, म्हणजे ज्याने आपला स्वार्थ जाळून टाकला, त्यानेच परोपकाराच्या गोष्टी बोलाव्यात. जो आपला स्वार्थ सांभाळून परोपकार करू म्हणेल त्याला परोपकाराचे नाटक करता येईल, खरे साधणार नाही. तर परोपकारासाठी एवढी बुद्धी, एवढी व्यापक बुद्धी आणि एवढी निर्मोही त्यागी वृत्ती असल्याशिवाय खरा परोपकार असा हा घडत नसतो. हे ते महाराज सांगतायत. निर्मोही अवस्था असल्याशिवाय निर्हेतुक आणि निस्वार्थ आणि व्यापक प्रेम, निर्हेतुक प्रेम आणि निस्वार्थी वृत्ती असल्याशिवाय परोपकार खऱ्या अर्थाने घडू शकत नाही. आणि परोपकारासाठी जवळ पैसे असावेत याची आवश्यकता नसते. अनेक जण आपण असेच बघतो की पैसा नाही आहेत परंतु त्यांच्याकडूनच कार्य होताना दिसतं. तर ही गोष्ट आहे. तर हे आहे की मुळात ती निर्हेतुक निस्वार्थता पाहिजे. कोणत्याही हेतूशिवाय निर्हेतुक कार्य पाहिजे आणि निस्वार्थता पाहिजे आणि व्यापक प्रेम पाहिजे, व्यापक कल्याणाची दृष्टी पाहिजे. मी आणि माझं याच्या पलीकडे असेल, अशी दृष्टी असेल तरच तो व्यक्ती व्यापक होऊ शकतो. आणि त्यामुळे पदरी पैसे नसतील तरी सुद्धा परोपकार हा होत असतो. आपल्या संतांनी तसा परोपकार करून दाखवलेलाच आहे. हे आहे, सर्व बाजूनी त्यांनी परोपकार करून दाखवलेला आहे. पुढे सांगतात 12, कर्मापेक्षा हेतू श्रेष्ठ. एका गावामध्ये वारकरी पंथाचा एक साधू राहत असे. गावातले एक वृद्ध जोडपे नेहमी त्याच्याकडे जात असे. त्यांचा मुलगा फौजदार होता आणि आईबापांना तो फार कडकपणे वागवी. तो स्वतः कधी त्या साधूकडे जात नसे, पण त्याची निंदाही कधी करीत नसे. एकदा त्याच्यावर पैसे खाल्ल्याचा आरोप आला आणि तो फार घाबरला. काय करावे हे त्याला सुचेना. इतक्यात त्याला साधूची आठवण झाली आणि त्या संकटातून पार पडण्यासाठी तो साधूकडे गेला. साधूला त्याच्याविषयी सर्व माहिती होती. इतकेच नव्हे तर वृद्ध आईबापांनी आपल्या सर्व परिस्थितीची कल्पना त्याला आधीच दिली होती. पण त्यावेळी तो म्हणाला होता, असू दे, तुम्ही नामस्मरण करीत जा. मुलाची आणि माझी भेट झाली म्हणजे आपण बघू. फौजदाराला पाहिल्याबरोबर साधू म्हणाला, का फौजदार साहेब, आज इकडे कोणीकडे आला? तो म्हणाला, महाराज, मी जरा अडचणीमध्ये सापडलो आहे, तिच्यातून मला पार करा. साधूने विचार केला,
की याला वळणावर आणण्यास ही ही संधी चालून आली आहे. म्हणून तो त्याला म्हणाला, फौजदार साहेब, याला एकच उपाय आहे. रोज सकाळी उठल्याबरोबर तुम्ही आईबापांचे दर्शन घेऊन नमस्कार केल्याशिवाय दुसरे काही करावयाचे नाही. असा नियम करा. असा नियम 4 महिने करा, म्हणजे खात्रीने या संकटांतून पार पडाल. फौजदाराने ते कबूल केले आणि घरी आल्याबरोबर आईबापांना फर्मान सोडले की तुम्ही दोघांनी रोज सकाळी मी उठायच्या वेळी माझ्या खोलीच्या दाराशी येऊन हजर राहिले पाहिजे. गुरु महाराजांची तशी आज्ञा झालेली आहे. विसराल तर याद राखा. बिचारे म्हातारी घाबरून गेले. त्यांना रात्रभर झोप येईना, सारखी काळजी वाटू लागली. हा केव्हा उठेल याचा नेम नाही, म्हणून ते दोघे पहाटेच त्याच्या खोलीपाशी येऊन उभी राहत. मग फौजदार साहेब उठले म्हणजे त्यांना नमस्कार करीत. तात्पर्य, आपली सत्कर्म करण्याची तऱ्हाही अशी आहे. सत्कर्म करायचे जरी झाले तरी त्याचा हेतू ओळखून जर ते न केले तर त्या कर्मापासून जगाला पीडाच होते. मनामध्ये हेतू शुद्ध असावा आणि बाह्य कर्म चांगले असावे, म्हणजे मग जगामध्ये आनंद पसरतो. हे इथे आहे. सत्कर्मापेक्षा हेतू श्रेष्ठ आहे. हल्ली असंच आहे. हल्ली असंच होतं माणसाकडून की आपण करतो चांगलं कर्म, एखाद्याला खाऊ पिऊ घालतो, पण अशा वृत्तीने देतो की जणू काही आपण उपकार करत आहे. तर असं आहे, जणू काही आपण उपकार करत आहे. तर या पद्धतीनेही असतं. आणि प्रत्येक गोष्ट ही आत्ताच्या भाषेत, इंग्रजीत त्याला ॲटिट्यूड म्हणतात. तर तो कुठलीही गोष्ट आहे तिथे ॲटिट्यूड हा दाखवला जातो आणि सत्कर्मामध्ये तो जास्तीत जास्त दाखवला जातो. माणूस सत्कर्मात जास्त तो दाखवतो. तर हे आहे. तर त्याच्यामुळे हेतू आपला स्वच्छ असला पाहिजे आणि हेतू सत्कर्म करतोय पण ॲटिट्यूड आहे. कारण हेतूच योग्य नाही ना. हेतू कर्मासाठी कर्म नाही आहे, तर त्यातनं मला काहीतरी दाखवायचं आहे असं आहे. तर त्यामुळे हेतू शुद्ध नसेल. आता इथे त्याला, ह्या फौजदाराला त्याच्या पापकर्मातनं मुक्तता होण्यासाठी आईवडिलांना नमस्कार करायचा होता. मनापासून नमस्कार करायचा नव्हता आणि त्यामुळे नमस्कार ही कृती कशी करावी हेही त्याला नाही समजलं. किती नम्रता असली पाहिजे किंवा त्यांना तिथे ताटकळत, त्यांनी दरवाजा पुढे याच्या उभं राहायचं, ह्यांनी त्यांच्याकडे नाही जायचं. तर असं त्या सत्कर्मामध्ये करत असताना सुद्धा त्याच्यात सुद्धा मीपणा, अहंकार, गर्व हा सामावलेला आहे. तर हे इथे सांगतात. त्यामुळे एक वेळेस नाही कुठला कर्म केलं तरी चालेल, निदान ह्या उपाधींना तरी आपल्या अंतरी अशुद्धता तरी वाढणार नाही. कर्म तेवढीच करावी, तितकीच करावी की ज्याने मनामध्ये शुद्धताच वाढेल, कमी होणार नाही शुद्धता. तर हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे नाहीतर अन्यथा कुठलंही सत्कर्म करण्याच्या भानगडीत न पडलेलं बरं आहे. तो पुढे सांगतात. तर अशा रीतीने इथे हेतू कर्मापेक्षा हेतू श्रेष्ठ. हेतू काय आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. 13. कार्यकारण भावाची मर्यादा. एकदा एक वकील एकांतात बसून पुष्कळ जप करावा या हेतूने त्र्यंबकेश्वर येथे गेला. श्री निवृत्तीनाथांच्या दर्शनाला जात असता कर्मधर्म संयोगाने दगडावर घसरून तो पडला आणि त्याला जरासे लागले. आपण जप करण्यासाठी आलो आणि पडलो, हे काहीतरी अशुभ आहे अशी कल्पना करून घेऊन तो जास्त दिवस न राहता घरी परत आला. काही दिवसांनी त्याची व एका साधूची गाठ पडली. त्याने साधूला विचारले, महाराज, मी संतांच्या दर्शनाला जात असताना पाय घसरून पडलो कसा? माझ्या पडण्याचा कार्यकारण भाव कसा आहे तो सांगा. त्याचा प्रश्न ऐकून साधू हसला आणि म्हणाला, अरे, असा प्रत्येक गोष्टीचा कार्यकारण भाव काय सांगता येईल? एकदा एक मनुष्य सहज रस्त्याने चालला होता. बाजूला लहान मुले विटी दांडू खेळत होती. एका मुलाने विटी मारली. ती या माणसाला जराशी चाटून गेली. तेव्हा त्याने त्या मुलांच्या वर डोळे वटारले. त्यांना तो रागे भरला आणि पुढे गेला. जरासा पुढे गेल्यावर त्याचा मित्र त्याला भेटला. मित्र बोलता बोलता हातांतील काठी फिरवत होता. चुकून ती काठी निसटली आणि त्याच्या डोक्यात बसली. याला लागले खरे, पण मित्राला जास्त बोलता येईना, म्हणून डोके चोळीत तो पुढे गेल्यावर एका घराच्या छपरावरचे कौल अचानक त्याच्या डोक्यात पडले आणि खोक पडून रक्त वाहू लागले. पण यावेळी तो गप्पच बसला. त्याला विटी लागली तेव्हा लहान मुले कारण म्हणून समोर दिसले. डोक्यात काठी लागली तेव्हा मित्र समोर दिसला आणि डोक्यात कौल पडले
तेव्हा काहीच कारण दिसले नाही. बरे यापैकी त्याला इजा व्हावी असा वाईट हेतू कोणाचाच नव्हता. मग प्रत्येक गोष्टीच्या कार्यकारण भावाचा निकाल कसा लागणार? हे इथे सांगतायत. कार्यकारण भावाची मर्यादा. त्यामुळे खूप काही शोधण्यात पडू नये माणसाने. स्वीकारावं जे आहे ते आहे. तात्पर्य आपल्या जीवनात तर कितीतरी गोष्टी सारख्या घडत असतात. त्यापैकी प्रत्येक गोष्टीचा कार्यकारण भाव आपण पाहत असतो. तर मग पाय घसरून पडण्याचा कार्यकारण भाव पाहायला हरकत नव्हती. पण इतर बाबतीत तो विचार मनात न येता तो फक्त भगवंताच्या किंवा साधनाच्या बाबतीत येतो. याचा अर्थ असा की आपली विषयाची बुद्धी हे विकल्प करते. विषय भोगताना येणाऱ्या अडचणीचा कार्यकारण भाव शोधण्यात कोणी वेळ घालवला आहे काय? म्हणून आपल्या जीवनात घडणाऱ्या सर्व गोष्टी आपल्या प्रारब्धाने घडतात असा निश्चय करून आपले मन साधनापासून विचलित होऊ देऊ नये. आपल्या पूर्वसंचिताने जे येते ते भोगावे लागते. ज्याचा खरा कार्यकारण अ, अ, त्याचा खरा कार्यकारण भाव कळणे शक्य नसते. अनेक गोष्टींचा कार्यकारण भाव लावता येत नाही. ह्या जन्मातल्याच गोष्टींचा विचार केला तर, कर्मांचा विचार केला तर. त्यामुळे प्रारब्धाने आपल्याला अनेक भोग आपल्या जीवनामध्ये येतात आणि याला कारण कर्मच असतं, परंतु ते आपल्या अनंत जन्मातील कर्मांचा तो परिपाक असतो असं पूर्णतः मानून आपण पुढे जाणं आवश्यक आहे. पुढचं गोष्ट आहे की 14 अभिमानाचे घर खाली. अभिमानाचे घर खाली. एका गावामध्ये एक शेतकरी राहत असे. तरुणपणे त्याची शरीर प्रकृती चांगली धडधाकट असून जवळ थोडा पैसा पण होता. त्यामुळे तो अत्यंत मग्रूर बनला आणि तो अरेरावी करण्यात मोठा पटाईत असून नाना प्रकारच्या उलाढाली करी. गावातील सर्व लोक त्याला घाबरत असत आणि तो सांगेल त्याप्रमाणे नाईलाजाने वागत. बरीच वर्षे या रीतीने गेल्यानंतर त्याचे वय झाले आणि त्याच्या डोळ्यामध्ये मोतीबिंदू वाढू लागला. तो पूर्ण वाढल्यावर त्याला दिसेनासे झाले. तशात त्याला अर्धांग वायूचा झटका आला आणि त्याची एक बाजू निकामी झाली. शेतीवाडी उगीच थोडी होती आणि आता पैसाही फारसा शिल्लक राहिला नव्हता. अशा अवस्थेत तो घरामध्ये पडलेला असायचा. परंतु चांगल्या अवस्थेमध्ये असताना आजपर्यंत त्याने अनेक लोकांना छळले होते. त्यापैकी काही लोक येऊन त्याला तशी शिवीगाळी करून जात. इतकेच नव्हे तर गावची पोरे त्याला थपडा मारून पळून जात. त्याचा भयंकर संताप होई. तेव्हा त्याची बायको त्याला म्हणे, आता का बरे संताप? आता सोसा मुकाट्याने आपण पूर्वी जे केले त्याचेच हे फळ मिळत नाही का? तात्पर्य आपला देह नीट चालतो आहे, आपल्याजवळ पैसा आहे, तोपर्यंत आपण उगीच अभिमान धरतो आणि वाटेल तसे वागतो. देह परिधान झाल्यावर मग पुढे फार वाईट परिस्थिती देह पराधीन झाल्यावर मग पुढे फार वाईट परिस्थिती येते. भगवंताला सर्व खपते, पण अभिमान तेवढा खपत नाही. साधकाने तर डोळ्यात तेल घालून जपले पाहिजे. जरा कोठे अभिमान डोकेवर काढतो असे वाटले की तो ठेचून टाकावा व मोकळे व्हावे. तर हे इथे सांगतायत, ठेचून टाकावा असं. अभिमान वाटत असेल ठेचून त्याला मारून टाकलं पाहिजे, नाहीतर मग ते काम भगवंताला करावं लागतं. तो मग अशी परिस्थिती आणतोच की तिथे तो ठेचला जातोच. त्यातून कोणाचीही सुटका झालेली नाहीये. कारण भगवंताच्या दारी इतर अन्य पाप चालतात, त्यातनं पण सोडवणूक होईल, परंतु अभिमान परमेश्वराला खपत नाही. हे इथे आहे. महाराजांनी पण सांगितलेलं आहे. महाराजांनी पण सांगितलेलं आहे की जी अभिमान हा सर्वात वाईट आहे. पैसा आणि काम वासना या दोन्हीपेक्षा अभिमान वाईट आहे. काम वासनेपेक्षा पण पैसा वाईट आहे आणि पैसा आणि अभिमान या दोघांपेक्षा पैसा आणि काम वासना या दोघांपेक्षा अभिमान, मानाची इच्छा असणं हे घातक आहे. हे महाराजांनी आधीच्या बोधवचनामध्ये सांगितलेलं आहे. कारण
कामवासना एका पातळीनंतर शांत होईल, पण पैशाची हौस माणसाची जात नसते. आणि एका पातळीनंतर पैशाची जाईल, परंतु मानाची अजून त्याला लागलेली असते. तर ह्या पद्धतीने महाराजांनी आपल्याला आधी समजवलेलं आहे. तर हे इथे आहे. तर पुढची गोष्ट आहे समाधान टिकवा. समाधान टिकवा. ही गोष्ट वाचून आपण थांबू. समाधान टिकवा. एक मोठा साधू फिरत फिरत एका गावामध्ये गेला. गावाच्या बाहेर एक मारुतीचे देऊळ होते. तेथे त्याने आपला मुक्काम ठोकला. 1-2 दिवस झाल्यावर हळूहळू मंडळी जमू लागली. एक दिवस बरीच मंडळी बसली असता साधू म्हणाला, बाबांनो, प्रपंचामध्ये कधीच कोणाला पूर्ण सुख मिळाले नाही, म्हणून आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान टिकवण्याचा प्रयत्न करावे. हे त्याचे बोलणे ऐकून 60 वर्षांचा एक म्हातारा एकदम उसळला आणि बोलला, अहो साधू महाराज, प्रपंचामध्ये समाधान टिकवा असे सांगायला तुम्हाला काय लागते आहे? पण ते शक्य आहे का? बघा, माझा एक मुलगा 12 वर्षांचा आहे. त्याची मुंज अजून व्हायची आहे. दुसरा मुलगा 18 वर्षांचा आहे. त्याचे शिक्षण अर्धवट झालेले आहे. सर्वात मोठी मुलगी आहे. तिला 20 वर्षे पूर्ण झाली तरी अजून तिचे लग्न कुठे जमत नाही. मुलांच्या काळजीने बायको खंगत चालली आहे. तिला औषध पाणी करावे लागते आणि मी पेन्शन घेतल्यामुळे पगार अर्धा झाला. आता पैसे पुरत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये काळजी करू नको तर काय करू सांगा? म्हाताऱ्याचे शब्द ऐकून सर्वजण गप्प बसले. पण साधू हसला आणि बोलला, आजोबा, तुमचे म्हणणे अगदी खरे आहे. श्रीराम जय राम, जय जय राम. 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 राजाधिराज सद्गुरुनाथ श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. सब संतन की जय. बाल गोपाल की जय. जय जय रघुवीर समर्थ. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.